लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे, कारण की आधीच मॅचला खूपच उशीर झालेला आहे. तर लवकरात लवकर मॅच सुरुवात करायची आहे. आणि स्ट्राईकवर आहे ते मनोज देसाई, आजचे नाश्ता सौजन्य यांच्या मार्फत आहे. आणि गोलंदाजी मार्गावर आहेत ते विजय गालवे. आणि ते होते मॅचला सुरुवात. विजय यांचा पहिला चेंडू मनोजसाठी, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, खूपच चांगला शॉट ऑफसाईडच्या दिशेने. फक्त एकच धाव संघाचा श्री गणेश होतो 1 या धावेने. आणि स्ट्राईकवर देखील आता पुढील बॅट्समन आहेत ते ओमकार. हा देखील पुल शॉट, खूपच चांगला शॉट म्हणावा लागेल. ओमकारच्या बॅटमधून षटकार येतोय. 6 धावेने संघाचं धावफलक होतंय 7 या आकड्यावरती. खूपच चांगली दोन चेंडू 7 धावा. विजयांचा पुढचा चेंडू ओमकार साठी. हा देखील खूपच चांगला शॉट, बॅकफुट लेनचा बॉल होता आणि तोच बाहेर पाठवताना कुठेतरी लेंथ चुकते विजयांची. बॅकफुटला बॉल जातोय आणि त्या बॅकफुटचा परिपूर्ण समाचार घेताना ओमकार आणि संघाचा धावफलक पोचतोय ते 13 या आकड्यावरती. विजयांचा पुढचा चेंडू, लगातारचे 2 षटकार, कुठेतरी प्रेशर देऊन जातोय वाटतं विजय यांना. आपल्या टीमचे सिनियर प्लेयर नितीन दादा काहीतरी कान मंत्र देताना, कारण की त्यांना माहीत आहे ही मॅच देखील महत्त्वाची आहे आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. हा देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू, तेवढा चांगला शॉट, चांगला इथे खूपच चांगले क्षेत्ररक्षण निलेश यांच्याकडून. पकडल्या लगेच फेकी देखील केली. आणि स्ट्राईकवर परत एकदा मनोज, विजय यांचा चेंडू. हा देखील खूपच चांगला जज केला, परंतु एकच धाव या चेंडूवरती. आणि संघाचं धावफलक पोहोचतंय ते 15 या आकड्यावरती. परत एकदा ओमकार स्ट्राईकवर. आतापर्यंत खूपच चांगली बॅटिंग झाली आहे, खूपच चांगली फलंदाजी
आणि इथे कुठेतरी दिशा भरकटते. वाईटच्या स्वरूपात एक धाव देऊन जातोय. संघाचं धावफलक पोहोचतोय 16 या आकड्यावरती. इथे कुठेतरी लेन चेंज करावी लागेल गोलंदाजाला. हा देखील अतिरिक्त धाव देऊन जातोय. संघाचं धावफलक 1 ने पुढे 17 या आकड्यावरती. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवर किती धाव घेता येतं, एकच धाव. आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावपत संख्या पोचते ती 18 या आकड्यावरती. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल, कारण की 18 धाव पहिल्या षटकामध्ये आलेत. कुठेतरी धावा थांबवाव्या लागतील. कुठेतरी लेन चेंज करावी लागेल. कुठेतरी शॉर्ट बॉल, वाईट यॉर्कर वगैरे ठेवावे लागतील. गोलंदाज चांगला आहे, परंतु इथे थोडीशी रणनीती करावी लागेल. एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकू शकतो, एकतर शॉर्ट बॉल किंवा यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकू शकतो बुवा. इथे अभिदा काहीतरी कानमंत्र देताना की सांगत असतील, वाईट यॉर्कर ठेवा, शॉर्ट बॉल ठेवा. टप्पा महत्वाचा आहे. अनिकेत वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे. ते अनिकेत बुवा नावाने ओळखले जाणारे अनिकेत काहीतरी इथे थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये होते चेंजेस. विजय गेले आहेत विकेटीसाठी आणि 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत ते अभि. अनिकेत यांचा पहिला चेंडू. हा देखील खूपच खराब चेंडू. तुम्हाला सांगितलं होतं, जर बॉल टाकला तर नक्कीच बॅटर बाहेर. कुठेतरी लेंथ चेंज करावी लागेल. थोडंसं स्पीड आणि लेंथ महत्वाची असेल. आणि संघाचं धावफलक पोचतंय ते कुठेतरी शॉर्ट बॉल जरा थोडंसं स्पीड असेल तर बॅटरला थोडंसं अवघड पडेल. नाहीतर एक वाईट यॉर्करचा देखील पर्याय आहे तुमच्याकडे, तो देखील टाकला तरी तुम्ही वाचू शकता. इथे कुठेतरी डिसिजन चुकतायत की काय गोकुळ या संघाचे, असं वाटतंय. अनिकेत यांचा पुढचा चेंडू ओमकारसाठी. हा देखील खूपच चांगला चेंडू, खूपच उंच गेलाय. अभि आहे खाली, खूपच चांगली झेल. अभि बोलत असेल की खूपच चांगला चेंडू टाकला आहे. जो मी कान मंत्र दिला तोच चेंडू टाकला आणि त्या चेंडूवरती एक विकेट प्राप्त देखील झाली आहे. सेम लेंथ आणि सेम स्पीड महत्वाचं असेल. दोन्ही खूपच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत अनिकेत यांचे. इथे निलेश काहीतरी थोडंसं बोलतायत, परंतु बघूया. जरा स्पीडअप घ्या थोडासा मॅचमध्ये.
आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपले आले ते आपले सर्वांचे लाडके कारंडे सर. इथून पुढे कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा गोड आवाज ऐकायला भेटेल तुमच्यासाठी. नुकतीच समालोचनाला सुरुवात अगदी दमदार केली फलंदाजाने. जशा नजरा फिरवला तशा मात्र बॅटमधून उत्तुंग बरारे घेणारा चेंडू सीमारेच्या पलीकडे जाणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरकेल, जाऊन पोहोचते ती 30च्या घरामध्ये. 30 धावा धावफलकावरती. आटातटूची आणि चुरशीची मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नाटोशी आणि गोकुळ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी विपक्ष गोकुळ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक 1.3 षटकांचा खेळ प्रगतीपथावरती. एक चांगला धावफलक इथे आपल्याला पाहायला मिळते. रूपरेषा जी रेखली आहे फलंदाजाने, अगदी वेगाने धावफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्वतः फिरले, बॉलला देखील फिरवलाय, बॅट स्विंग देखील चांगला आहे, परंतु धावा किती मिळतील? धाव्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच मिळेल. फटका चांगला होता, भरपूर चांगला होता, परंतु दिशा तितकी चांगली मिळाली नाही. आखूड पद्धतीची ही खेळपट्टी, भौगोलिकता जर का विचार केला, समोरच्या दिशेत तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळतील. आपण पाहतोय दोस्ती चषक पर्व दुसरे, एक दमदार स्पर्धा आणि दमदार स्पर्धेमध्ये अगदी बलाढ्य संघाने भागीदारी केल्यानंतर हा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पुढे सरकले होते, थोडेसे चप्पल झाले, त्याच्यानंतर जागेवरून पाय बिलकुल हलवला नाही, परंतु गोलंदाजाला इथे मात्र हलवलं गेलंय. या बॉलवरती आणखीन एक मोठा धमाका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे पळालाय फरार. धावा मिळतील पूर्ण 6 षटकार. गणेश देसाई बॅटिंग करत असताना डावखोरे हाताचा फलंदाज आणि एक अनोखी शैली आणि एक नैसर्गिकरित्या ताकद त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या फटक्यामध्ये पॉवर देखील तितकीच आहे. अगदी पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक युवा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. इथे फटका बसलाय की काय? चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावेल, परंतु चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर धावलाय आणि पुन्हा एकदा गेलाय लगातारचा, लागोपाठचा, सलगचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. इस धावफलक जाऊन पोहोचते 43च्या घरामध्ये. 43 धावा धावफलकावरती. अगदी षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये ते मात्र गोलंदाजावरती केले कड्यातले कडे प्रहार. सुरेश पवार आणि आबा कदम यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. दोस्ती चषक पर्व दुसरे, पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा. एक भव्य आणि दिव्य आयोजन. त्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय कोणत्या गोष्टीची कमतरता आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. अगदी चांगलं आयोजन, डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अभि बॉलिंग ट्रॅक वरती कमबॅक करावं लागेल अभिला. अभि नाही तो कभी नाही. खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. पहिल्याच बॉलवर गोलंदाजाचं केलंय भव्य स्वागत. ठोकलाय दणदणीत, खणखणीत, चमचमीत षटकार. मनोजच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सुरेख खोलवा टप्प्याचा बॉल होता, बनवून मारलाय, खोदून काढलाय या बॉलला.
पुन्हा एकदा राईट मुहूर्त विकेट. कमी गतीचा बॉल, गती परिवर्तन केलंय, ही चांगली गोष्ट आहे, ही चांगली बाब आहे, ही ओळख आहे गोलंदाजाची. चाचणी केली जाते फलंदाजाची. आपण पाहिलं तर अगदी स्पीचच्या बरोबर मध्ये हा चेंडू, या अगोदरचा चेंडूचा विचार केला, अगदी वेगाने ट्रॅव्हल झाला होता, परंतु त्यानंतर स्वतःमध्ये बदल केला. वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करणे ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि तेच करताना गोलंदाज अभि आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, यष्टीरक्षक थोडासा फंबल झाला. मनोजला इथे मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. तो पण अभिच आहे मला वाटतं. अभिच आहे ना तो नॉन स्टॉपला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभि. ओहो, फ्लोर लेनचा बॉल होता, थोडासा ज्युसी होता. मोहित केलं गोलंदाजाला, गोलंदाजाने मोहित केलं होतं फलंदाजाला या चेंडूवरती फटका खेळण्यासाठी. अट्रॅक्ट झाला फलंदाज, परंतु त्यानंतर चेंडूचा संपर्क येत नाहीये. 50 धावा धावफलकावरती संघाची हाफ सेंचुरी मात्र नक्कीच होते. संघाची 50 इथे होते. सांघिक खेळ करत असताना आतापर्यंत 50 धावा धावफलकावरती जोडल्या. चांगली बॅटिंग तिथे राहिली आहे. अभि खडूस या नावाने प्रसिद्ध असलेला हा फलंदाज आणि हा खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. नाटोजी संघाकडून गोलंदाजी फलंदाजी करत असताना सातत्याने त्याचा खेळ नेहमी चांगला राहिला आहे. आता देखील त्याच्याच खेळाची गरज असेल. धीम्या गतीचा बॉल, स्ट्रेट हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, हळूवार गतीने चेंडू वरती आले. दुसऱ्या धावेसाठी अभिचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु गणेशनी मात्र थांबवलं. पुन्हा एकदा गणेश बॅटिंगसाठी. आपण अगदी वेगाने बॅट स्विंग झाली होती, अगदी वेगाने इथे धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चांगला कमबॅक अभिचा. अभिला म्हटलं होतं अभि नाही तो कभी नाही, आणि अभिने मात्र ते करून दाखवलं. पहिल्या बॉलवरती एक षटकार आला, त्यानंतरचे 5 चेंडू मात्र स्वतःमध्ये त्याने परिवर्तन केलं, बदल घडवून आणला आणि त्या बदलून आणलेल्या वेळेवरती मात्र फलंदाज इथे झकडले गेले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अभिची. 51 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 52 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. चेंडू असतील 18 आणि बनवायचे आहेत 52 धावा गोकुळ संघाला. चला लगेच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. नाटोजी संघ आपल्याला विनंती, स्पीडअप करायचं आहे, लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ आपल्याकडे फार कमी उरलाय. अनेक सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. येणारा प्रत्येक संघ एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन ध्येय घेऊन मैदानाच्या आतमध्ये येत असतो, कारण की ही चषक, ही स्पर्धा फार महत्वाची आहे. प्रत्येकाला जिंकायचं असतं, प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःचा खेळ सादर करायचा असतो. त्यासाठी प्रत्येक संघ मात्र एक नवी उमेद आणि एक नवीन जिद्द घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चांगले जास्तीत जास्त फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण दिवसामध्ये. सगळ्या संघांचा मानस जर का आपण पाहिलं तर 50+ जाण्याचा आहे आणि प्रत्येक संघ 50+ जाण्याचा प्रयत्न करत असताना कितीतरी त्या प्रयत्नांना यश मिळालंय. चांगली फलंदाजी, चांगले फलंदाज आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक 50 देखील आपल्याला पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये.
चला स्पीडली मॅच चालू ठेवायची आहे. नाटोजी संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा. गोकुळ संघ निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ आपण लगेच आपले फलंदाज पाठवायचे आहेत. 52 धावांचे टार्गेट आहे. 18 चेंडू असतील तुमच्याकडे. 52 धावांपर्यंत मजल मारायची आहे. विजय आणि विठ्ठल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 52 धावा चेस करायचे आहेत. अभि पहिल्या षटकासाठी सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय. स्वतः गोलंदाज धावतोय चेंडूच्या खाली. अगदी थर्ड बाउन्सला हा चेंडू गॅदर केलाय. उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा इथे अगदी 3 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये आणि दुसरीचं तिसरीमध्ये. क्षमस्व असेल 2 धावा आताच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पहिल्याच बॉलवरती. हात खोलायचे होते फलंदाजाला परंतु चेंडू देखील तितक्याच वेगाने ट्रॅव्हल झाला. 2 धावांपेक्षा जास्त घेऊ शकले नाही. बॉलिंग अटॅक तितका स्ट्रॉंग तुम्हाला ठेवावा लागेल. बॅटिंग जितकी चांगली झाली तितकीच चांगली गोलंदाजी देखील तुम्हाला करावी लागेल. 3 षटकांचा सामना आहे. 17 मध्ये 50 बनवायचे अजूनही असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल कोणताही टार्गेट सेफ दर्शवत नाही. अगदी जास्तीत जास्त धावांचे टार्गेट अनेकदा चेस होताना पाहिलेत. फटका फासलाय पुन्हा एकदा. वेग होता फार या गोलंदाजाकडे. त्या वेगावरती स्वार होऊन हा चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती आदळला होता. बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत चेंडू मात्र फलंदाजापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर जसा हवा तसा मनासारखा स्ट्रोक मात्र इथे विजयला पाहायला नाही मिळाला. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न थांबवला. बॅकअप अगदी वेगाने आला होता. बॅकअप येतोय. बॅकअपची शक्यता फार जास्त आहे. थांबवली दुसरी धाव. महत्वपूर्ण सामना. प्रत्येक जण एक विजयाची उमेद आणि विजयाची आस लावून बसलाय. हा सामना जिंकल्यानंतर लगेचच थर्ड राऊंड खेळवला जाईल. त्यानंतर विजेता संघ फायनलमध्ये जाऊन आपला प्रवेश करेल. त्यासाठी देणारी ही झुंज इथे मात्र तुम्हाला अगदी चर्चेची द्यायची आहे. यावेळी देखील प्रचंड वेगाने ट्रॅव्हल होणारा हा चेंडू त्याच्यावरती देखील जास्त धावा मिळणार नाहीयेत. मिळते ती फक्त एक सिंगल. चांगली गोलंदाजी अभिची आपल्याला पाहायला मिळते. जखडवलंय फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये थोडंसं बांधून ठेवलंय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. इथे चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला आहे क्षेत्ररक्षक. उचलून फेकी करतील. बॉलर ओव्हर द हेड परंतु बॅकअप तिथे आहे. बॅकअप तैनात आहे. बॅकअप फार महत्वाचा. तो अगदी वेळेवरती येतोय. प्रत्येकाच्या पाठीमागे उभा राहतोय आणि हातातून सुटणाऱ्या धावा मात्र तिथे थांबवतोय. चांगलं कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन, टीम स्पिरिट फार चांगला दिसतोय क्षेत्ररक्षण करत असताना नाटोजी संघामध्ये आपल्याला. वेग फार होता. पुढे सरसवून मारायचा प्रयत्न.
याच्यावरती देखील जास्त मिळणार नाहीये. मिळते ती फक्त आणि फक्त एक सिंगल. स्वतःवरती फलंदाज कुठेतरी नाराज असेल. लास्ट 1 बॉल टू गो. शेवटचा बॉल आहे. 6 धावा धावफलकावरती. या बॉलवरती धावा येणं फार गरजेचं आहे. या बॉलवरती चौकार षटकार फार गरजेचं आहे, कारण की या बॉलवरती मात्र पुढील सामन्याचं समीकरण सांगणं इतकं अवघड जाणार नाहीये. या बॉलवरती जर का धावा आल्या तर समीकरण एका बाजूने थोडंसं हलकं देखील होईल. हा बॉल जर का इथे निर्धाव आला तर पुन्हा प्रेशर वाढेल. थोडं प्रेशरमध्ये फलंदाजी करत असताना फलंदाज देखील द्विगुणी अवस्थेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू महत्त्वाचा आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत चांगलं जखडवलंय. शेवटच्या बॉलवरती जखडवेल का? चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवरती मिळाली एक धाव. षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 7. बिनगडी बाद संघ नीनादेवी स्पोर्ट्स गोकुळ. ही अवस्था आपण पाहतोय पहिल्या षटकानंतर. बारा चेंडू 45 धावा, 45 धावा 12 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन थांबले. नुकतंच मैदानाच्या आतमध्ये स्वागत होतं अजितदादा पवार, दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व, कोकिसरे गावचे सुपुत्र आणि एक आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे ते अजितदादा पवार. मोस्ट वेलकम. गणेश ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. विजयला इथे मात्र कमबॅक करावा लागेल. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज, वेग फार होता परंतु दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा. फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चाललाय, पकडले ही कॅच. पहिल्या विकेटचं पतन होते, पहिला गडी बाद होतोय. अगदी जितकी संघाला अपेक्षा होती तशी फलंदाजी करू शकला नाहीये विजय. भरपूर साऱ्या अपेक्षा संघाला त्याच्याकडून होत्या. एक सलामीचा फलंदाज अगदी कमी धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर काट्याच्या रस्त्यावरून प्रवास करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःवरती थोडासा निराश असेल नक्कीच. हे सूरज पवार आपल्या संघामधील जे सहकारी मित्र आहेत आपले, आपण त्यांच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा, दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा या षटकामधली अवांतर दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळते. सनी पवार आपण पाहतोय लेग अंपायरच्या दिशेने. सकाळच्या सत्रापासून फार मेहनत राहिली आहे या चषकासाठी त्यांची देखील. अगदी जरी इच्छा नसेल पंचांसाठी जायचं तरी सुद्धा सूरज पवार या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही आणि त्यांच्या शब्दाचा मान ठेवून मात्र तिथे कामगिरी बजावत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा सूरज पवार आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. दहा धावा धावफलकावरती.
वरती आवाज तर चांगला आला बॅटमधून, परंतु फटका तितका चांगला नव्हता. मनोज चेंडूच्या खालती आपण पाहिलं, शरीराच्या साह्याने या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे झाला. 2 धाबींवरती थांबले दोन्ही फलंदाज. निलेश ऑन स्ट्राईक. चांगली फलंदाजी करावी लागेल, इथून देखील सामना होऊ शकतो, बनू शकतो, बनवावा लागेल. बॅट स्विंग झाली, चेंडूचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर काटा बदलला चेंडूने, त्यानंतर मात्र सरळ दिशेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये प्रवेश करतोय हा चेंडू. धाव कोणती मिळणार नाहीये, चेंडू येतोय निर्धाव. धीम्या गतीचा बॉल, त्या बॉल वरती आता मात्र प्रहार केलाय. हा बॉल सापडणार नाहीये, अवघड आहे, शोधावा लागेल तरी सुद्धा सापडणार नाहीये. हा बॉल गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग भरारी घेणारा बिग 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 षटकार. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. पुढे सरसवायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फेकी देखील अगदी अचूक फेकी. डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये थ्रो, रॉकेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज होईल धावचेच्या स्वरूपामध्ये बाद. येस पंच, आताच्या धावा 1 धाव असेल. थँक्यू सो मच. 20 धावा धावपलकावरती. अजूनही 32 धावींची गरज विजयासाठी. सात चेंडू आणि 32 धावींची गरज आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कट झाला चेंडू, वळण घेतलं, काटा बदलला. मिडल स्टंपच्या वरून जात असताना पंचांनी मात्र हा चेंडू अगदी निर्धाव घोषित केलाय.
व्हाईट बॉलचा इशारा. सुरुवात थोडीशी खराब होते. एकतीस धावींची गरज अजूनही. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. 30 बनवायचे आहे. चेंडू असतील अजूनही 6. मॅच होऊ शकते. फुलटॉस बॉल. त्या बॉल वरती चांगला प्रहार. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार षटकार षटकार. इथे मात्र ही मॅच जिवंत ठेवणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आत्मविश्वास अजून आहे. कॉन्फिडन्स स्वतःवरती अजून आहे अभिचा. अभि पुन्हा एकदा अभि नाही तो कवी नाही. ही मॅच जर का बनवली तर नेहमी नाटोशीकरांच्या आठवणीत राहणारा हा खेळाडू बनेल. ही मॅच जर का बनवली प्रत्येकाच्या लक्षात राहणारं हे नाव आपल्याला पाहायला मिळेल. मॅच बनेल का? हो इथे फटका मात्र ताकद थोडीशी कमी होती. सरळ दिशेत हा फटका खेळलाय. दुसऱ्या धावीसाठी जागा नक्कीच सोडले. दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथे मात्र बाद होईल. अभिला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विश्वास होता अभिला स्वतःवरती. कॉन्फिडन्स फार होता त्याला. वेग फार होता त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. चेंडू सरळ निर्धाव. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मॅचचा चेहरा इथे उघडा झाला स्पष्ट झाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव पद्धतीचा हा बॉल. मॅच मात्र इथे फसली. खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न. धावीत एक सिंगल मिळते. शेवटचा बॉल. यानंतरचा होणारा सामना रोहन 11 पानेर विपक्ष विजेता संघ. रोहन 11 पानेरी संघ संपूर्ण खेळाडू आपण सज्ज राहायचं आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकल तो मात्र सरळ फायनलचा दरवाजा ठकठकणार आहे. शेवटचा बॉल. लिडिंग एज. धाव मिळते. एक सिंगल आणि इथे संघ मात्र विजेता होते. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोई संघ विजेता झाला. अभिनंदन. चला लगेच आपण टॉस साठी यायचं आहे. प्राइज मॅचचा इथे टॉस केला जाईल. जो संघ जिंकेल तो संघ डायरेक्ट जाऊन धडकेल फायनल मध्ये. कोणता संघ विजेता असेल रोहन 11 पानेरी की ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी पाहणं खूप रंजक आहे. तोपर्यंत जाऊयात आपण मायक्रोफोनवरती करूयात बदल. मायक्रोफोनवरती जोडले जातील व्हॉइस ऑफ पाटण तालुका तेजस कदम सर. धन्यवाद.
रोहन 11 पानेरी संघाचे खेळाडू आपण समालोचन कक्षाच्या जवळ यायचं आहे अशी आपल्या कर्णधाराशी विनंती आहे. नाटोशी संघ आपले कर्णधार चला टॉस आपण इथे करूयात. रोहन 11 पानेरी विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. रोहन 11 पानेरी संघाचा आहे कॉल आणि टॉस जिंकले रोहन 11 पानेरी संघ आणि स्वीकारली आहे फलंदाजी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोही संघ. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे तर प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि क्षेत्ररक्षण सजवा अशी विनंती. आपल्याला थोडा स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज.
हॅलो यावेळेस महत्वाचा मॅच मध्ये पाहायला गेलं तर सुरुवात चांगली होताना पाहायला मिळते. पहिली धाव कंप्लीट केली जाते. एका धावेचं समीकरण धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. स्कोर बोर्ड मध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 1 या आकड्यावरती सलामीची जोडी एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला होता सुफियान, त्याने मात्र 1 धाव काढली. मागील मॅच मध्ये 33 धावांची वैयक्तिक खेळी, 3 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. त्यानंतर आता मात्र आर्यनने सगळ्यात फास्टेस्ट 50 मारली होती. त्याच्या बॅटमधून 8 षटकार आले होते आणि तो महत्त्वाचा खेळाडू आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल फेस करत असताना वैयक्तिक 2 बॉलवरती 2 धावा आले. तर सिंगल डबलने पाहिलं तर सिंगल्सने धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सुरुवात मात्र चांगली झाली. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी विरुद्ध रोहन 11 पानेरी अशा महत्वाची मॅच सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय. फुलटॉस बॉल आहे यावेळेस मात्र पंचांकडे नक्कीच पाहिलं जाईल. नो बॉल आहे. नो बॉल बिमर पद्धतीचा चेंडू. हाईट फॅक्टर येस नो बॉल आहे. बिमर पद्धतीचा चेंडू हाईट आहे जास्त या चेंडूला आणि नो +1 येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट आणि धावसंख्या 4 2 बॉल नंतर. फ्लिक करण्याचा प्रयत्न यावेळेस होतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्येला मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळते. समीकरणात वाढ होताना पाहायला मिळते. 3 बॉल नंतर धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धावा आपण धावल करते पाहतो. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आमचे साथी स्कोरर ओमकार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. गोलंदाज आवी बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस वाईट बॉल आहे. पंच ऑफसाईडला लेग पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईटच आहे. येस वाईटने धावसंख्येत भर पडते. 1 बाउन्स आहे का पंच? 1 बाउन्स आहे पंच. येस 1 बाउन्स आहे. येस चांगली गोलंदाजी. वॉटर डिलिव्हरी. सबमरीन चेंडू पाडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळत नाही. एक्सपेक्टेड बाउन्स मात्र जो हवा होता एक्सपेक्ट बाउन्स पाहायला मिळत नाही. डॉट बॉल येते. निर्धाव चेंडू अचूकता न चुकता गोलंदाजाकडे यावेळेस पाहायला मिळाले. कंट्रोल, संयम, संतुलन, बॅलन्स आपल्याला पाहायला मिळाला या बॉलवरती.
त्यानंतर कानमंत्र कशा पद्धतीने दिला जातोय, गोलंदाजाच्या मनामध्ये काय असेल, इथूनचा पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. आतापर्यंतचे चेंडूंचे खेळ झाले 4, 2 चेंडू बाकी आहेत. पाहायला गेलं तर पॉवरफुल स्ट्रोक खेळावे लागतील या खेळाडूला. 1 बाउन्स, नो बॉल असेल. 1 बाउन्सचा इशारा या अगोदर दिला होता. नो बॉल म्हणजेच नो बॉलवरती येताना पाहायला मिळतो. हाईट फॅक्टर आहे. हेच हाईटचा यश पंच हा चेंडूवरती नो बॉल आहे. वाईड आहे. यस, धन्यवाद. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. वॉट कॅच झाली असती, परंतु अक्षय माने यावेळी झेल पकडताना कुठेतरी चुकी करतात. खेळपट्टीच्या बाहेर. आयवा कॅच नाही, तुम्ही काळजी घ्या. ही टेनिस मध्ये दाखवा. येस, अक्षय मानेने आज मात्र मॅच पराभूत झाला, परंतु अक्षय मानेच्या 4 षटकार माझ्या काळजात कोरले गेलेत. 3 षटकार कोरले गेलेत. येस, एक चौकार होता. यावेळेस डॉट बॉल आहे. डॉट बॉलने धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळते. धावसंख्या 13. पहिल्या मॅचमध्ये 21 धाबा बनवल्या होत्या पहिल्या षटकामध्ये पानेरी या संघाने. दुसऱ्या मॅचमध्ये 19 धाबा बनवल्या होत्या. तिसऱ्या मॅचमध्ये पाहायला गेलं तर टॉप पासून बॉटम पर्यंतचा प्रवास राहिलाय. पहिल्या इनिंग पासून दुसऱ्या इनिंग, तिसऱ्या इनिंगचा विचार पहिल्या मॅच पासून तिसऱ्या मॅच पर्यंतचा केला. 21, 19 आणि 13 म्हणजेच टॉप पासून बॉटम पर्यंत येण्याचा प्रवास पहिल्या ओव्हरमध्ये राहिलाय. परंतु त्यानंतर बॉटम पासून टॉप पर्यंत जाण्यासाठी चांगला खेळ दुसऱ्या षटकामध्ये सुफियानला मात्र स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागेल संघाला. मागील मॅच मध्ये 33 धावांची वैयक्तिक खेळी 3 षटकार 3 चौकारांच्या मदतीने. परंतु गोलंदाज काय या मॅच मध्ये करेल? सुफियानला थांबेल की सुफियान या मॅच मध्ये गेम वेगळाच ऍक्टिव्ह मोड ऑन करेल? गणेशचा पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूने फलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी होतो की काय की सुफियान या बॉलवरती प्रहार करेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पाहायला गेलं तर बॅकफुटला आलाय. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता ऑनसाईडच्या दिशेने, परंतु हा देखील चेंडू निर्धाव आहे. पाहायला गेलं तर हेड डाऊन करून पूर्णपणे बॅटचा फेस ओपन करून पाहायला गेलं तर मागील पाय वाकवून पुढील पाय स्ट्रेट ठेवून पूर्णपणे पाहायला गेलं तर बॅलन्स बॉडी ठेवून यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने शॉर्टम पुल करायचा होता, परंतु डॉट बॉल येतोय. 2 चेंडू निर्धाव आलेत. प्रेशर थोडासा आला असेल, परंतु गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँडर आहे. एक वेगळाच अँगल मात्र मिळतो या गोलंदाजाला, कारण की डावखुरा गोलंदाज एक वेगळं नैसर्गिकरित्या ताकद घेऊन येतो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी होते. कारण की पहिले 2 बॉल सुरुवातीचा एक चेंडू निर्धाव आला, त्यानंतर मात्र हेड डाऊन करून पाहायला गेलं तर प्रॉपर बॉडी बॅलन्स स्टेबल करून आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता शॉर्टम पुल, परंतु डॉट बॉल आला. त्यानंतर या बॉलवरती एक सिंगल येते. स्ट्राईक रोटेशन करताना पाहायला मिळते 2 बॉलवरती कोणती धाव आली नव्हती. तिसऱ्या चेंडूवरती प्रेशर क्रिएट झाला असता म्हणून एक सिंगल घेतली आणि त्यानंतर मात्र जो महत्त्वाचा खेळाडू आहे त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचं काम केलं आडव्या बॅटने आणि त्याने चांगलं काम केलं. यावेळेस चुकी झाली. 100 कॅच पकडण्यासाठी गेला आणि यावेळेस मात्र 1 हँड
कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस पंच दोन हाताने आम्हाला इशारा कळवतात. हा चौकार पाहिलं गेलं तर आहे. थोडासा वन बाउन्स झाला कुठेतरी, पूर्णपणे बॅट स्विंग झाली नाही. आडव्या बॅटने हाफ बॅट राऊंड केली गेली आणि त्याच कारणामुळे वन बाउंड चेंडू 4 धावांसाठी जातोय. पूर्णपणे फोर्सने फुल फोर्सने जर बॅट स्विंग झाली असते आडव्या बॅटने तर या कदाचित हा षटकार असता. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं तर जागा नसते आणि जे क्रिकेटमध्ये घडतं ते महत्त्वाचं असतं, ते सत्य असतं. आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज कशा पद्धतीने चुकी करताना पाहायला मिळते. यष्टीरक्षक स्क्वेअर लेग रिजनमध्ये यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र खेचून ऑफसाईडची खेचून लाईन अँड लेंथ यावेळेस ऑन साईडला पाठवलाय. षटकार. यावेळी देखील चौकार येताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक मागील पाहिलं गेलं तर 2 बॉलवरती चांगला खेळ पाहायला मिळालाय. 3 बॉलवरती म्हणावं लागेल कारण की 2 चौकार 1 षटकार आलाय. जिथे मात्र पहिल्या चौकार आला तेव्हा मात्र मिसफील्ड झाले होते. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न झाला. पूर्णपणे फुल एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले नाही. 100% योगदान देण्याचा प्रयत्न झाला नाही आणि तिथे चौकार आला. त्यानंतर मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला. षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. म्हणजे मागील 3 बॉलवरती 14 धावा येताना पाहायला मिळाल्या. आणि त्याचाच खेळ पाहता पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 13 आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या धावा मिळून धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. म्हणजेच 15 धावा दुसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळालेत. ग्राफ आता मात्र टॉप बॉटमपासून टॉपपर्यंत जाताना पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं बॉटमपासून टॉपपासून बॉटमपर्यंत पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाला आणि नक्कीच आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. 2 धावा कुठेतरी ॲडिशनल ॲड झालेत आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 28 या आकड्यावरती. 14च्या सरासरीने करंट रन रेट सध्याच्या स्थितीला पाहतोय रोहन 11 पानेर या संघाचे. आणि 2 महत्त्वाचे खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. जिथे मात्र आर्यन पवारच्या बॅटमधून 1 षटकार या षटकामध्ये आणि 2 चौकार येताना पाहायला मिळालेत. तर सुफियानच्या पाहायला गेलं तर सुफियान आतापर्यंत पाहायला गेलं तर षटकार आणि चौकारांची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करत कारण की अजून ओपनिंग झाली नाही. यावेळेस या बॉलवरती काय पाहायला मिळेल? डॉट बॉल, डेड बॉल. डॉट बॉल आहे की डेड बॉल आहे? येस डेड बॉल. यावेळेस पहा लिडिंग लागते की काय अपील जरूर केली जाते परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, संवाद होत नाही आणि त्यानंतर निर्धाव चेंडू येतोय. चांगल्या टप्प्याचा चेंडू, कंट्रोल, लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. प्रॉपर प्लेसमेंट पाहायला मिळत नाही. यावेळेस फील्ड प्लेसमेंट चांगल्या पद्धतीने सजवली गेले. फील्ड रेस्ट्रिक्शन पहा कशा पद्धतीने सजवलं गेलं. स्क्वेअर लेग रिजन आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि सध्याच्या स्थितीला काव कॉर्नर आणि डीप मिड विकेट रिजनच्या मधोमध क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. सुफियान अकाउंट यावेळेस खाली होतं, आता मात्र भरण्याचं काम करताना पाहायला मिळतो. शून्यातून निर्मिती 1 मध्ये जाताना पाहायला मिळते. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 35 या आकड्यावरती. धावसंख्या झाले 34 धावा झाले ते माफ करा 28 आणि हा 6 धावा. पहिलाच बॉल षटकार यावेळेस त्यांना पाहायला मिळतो. तिसरा चेंडू या खेळपट्टीवरती 1 धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्रिकेट म्हणावं. फुलटॉस पाहिलं तर यावेळेस
सिंगल घेतली जाते, डबलचा प्रयत्न झाला होता परंतु बॅकअप आहे, दुसरीचा प्रयत्न झाला असता तर पॅकअप होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. प्रोबॅबिलिटी संभावना आपल्याला संपूर्ण पाहायला मिळू शकते. त्याच कारणामुळे सुफियान दुसरी धाव घेत असताना थांबला. डायरेक्ट हिट जेव्हा लागली होती तेव्हा मात्र दुसरीचा प्रयत्न केला गेला परंतु स्ट्रायकिंग एंडचा महत्त्वाचा खेळाडूचा कॉल होता आणि तो मात्र नो होता आणि तो नो कॉल तो मात्र यशस्वी सक्सेसफुल विकेट मात्र वाचवली जाते कारण की अजून देखील या तिसऱ्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत, 7 धावा आलेत. यावेळेस डॉट बॉल होताना पाहायला मिळतोय. अपील जोरात केली जाते. पावसाळी क्रिकेटने वेगळंच वळण घेतलंय. जसं पाहायला गेलं तर टेस्ट क्रिकेटची लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. जशा पद्धतीने 5व्या दिवसावरती शेवटच्या दिवसामध्ये बॉल स्किट होताना पाहायला मिळतं, दोन्ही बाजूला स्विंग होतो, सीम व्हेरिएशन सीम पोझिशन आपल्याला पाहायला मिळतं, दोन्ही बाजूला चेंडू हालताना पाहायला मिळतो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेग खूप प्रचंड आहे आणि जसा जास्त वेग टेनिस बॉलला वेग नसला तरी गोलंदाजी चांगल्या पद्धतीने होते परंतु टीचा बॉल जेव्हा हाताळतो तेव्हा मात्र वेग आणि व्हेरिएशन महत्त्वाचं आहे कारण की वेग नसला तर तुम्हाला असे फटके पाहायला मिळतात आणि तो मात्र डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये पाठवलाय, डीप पूर्णपणे खोलामध्ये 6 धावांसाठी खूप लांब पाठवलाय, खूप लांब लचक षटकार. तो मात्र हाय हॅलो टाटा बाय बाय करून सी यू लेटर सीवूड्सला पाठवलाय चेंडू. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना 41 आकड्यावरती 35 धावा होत्या. बेलापूरमध्ये स्पर्धा आहे. सीवूड्स धारावेला चेंडूला पाठवलंय आणि या 6 धावांनी धावसंख्या 41. 5 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचे 1 चेंडू बाकी 1 टू गो. या बेस मात्र पाहायला मिळेल 1 चेंडू बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला आर्यन आहे ज्याच्या बॅटमधून मागील 5व्या क्रमांकाच्या चेंडूवरती आलाय आणि पाहायला गेलं तर आर्यन काय करेल या बॉलवर. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, एका धावेचं रूपांतर 2 बाउंड चेंडू कलेक्ट केला जातोय. जर्सी नंबर 7 रोनाल्डोची जर्सी पाहायला मिळते. यावेळेस एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये, दुसरीचं रूपांतर तिसरीमध्ये होणार नाही, थांबवलं जातं. 43 या आकड्यावरती 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. 44 रन्स टू विन रिमेनिंग 18 बॉल्स. पहा पहिली मॅच रोहन 11 पानेरी संघ 74 धावा पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या, दुसरी मॅच 49 धावा बनवण्यात आल्या, तिसरी मॅच 43 धावा बनवण्यात आल्या, 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं.
हेच बॅटिंग करणारा संघ आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवा, नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. शेवटचा कॉल असेल. बॅटिंग करणारा संघ तुमच्या दोन्ही खेळाडूंची आमच्यापर्यंत नावं पोहोचलेली नाहीत. नाटोशी स्ट्रायकिंग एंडला ओमकार, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोज. ओमकार आणि मनोज. दुसरा देखील मोठा फटका आलाय. बॅक टू बॅक धमाका, दहशत, आणि यावेळेस पाहायला मिळतोय दरारा. पहिल्याच 2 बॉलवरती पानेरे संघावरती प्रेशर क्रिएट होताना पाहायला मिळतोय. अडचण निर्माण केली जाते. ओमकार नावाचं वादळ 6चा पाडा पाठ करून येताना पाहायला मिळाला. टेबल टॉप करतोय आणि यावेळेस मात्र टेबल रीड केला जातोय आणि आपल्या संघाला 6च्या धावेने लीड करतोय. 6-12. यावेळेस मात्र धावांची आवश्यकता आहे. 44 धावांची आवश्यकता. 32 धावांची गरज. 8 चौकार 5 षटकार. चांगली बॅटिंग. संयम ठेवणं महत्वाचं आहे. यावेळेस मिस टाइम झालाय. तिसरा देखील मोठा बिग प्लॅन होता हिट करण्याचा, परंतु यावेळेस एक सिंगल येते. 3 बॉल 13 ही धावसंख्या. यावेळेस पहा पूर्णपणे डॉट बॉल येताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूचा खेळ. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडण्यासाठी कॅच ड्रॉप होते. आकाश कारंडे चेंडूच्या खाली. अक्षय आलाय पुन्हा एकदा बॅकअप साठी. ही चुकी झाली यावेळेस आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 15 ही धावसंख्या धावफलकावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजून देखील एकही चेंडू निर्धाव आलेला नाही. म्हणजे प्रेशर गोलंदाजावरती क्षेत्ररक्षकांवरती आहे. सुरुवातीचे 2 बॉल षटकार. तिसरा बॉल कनेक्ट झाला नाही. 5 बॉल झाले तेच, जिथे मात्र शेवटचा बॉल एक मागील चेंडू निर्धाव होता. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. अक्षय झेल पकडला जातोय. चुकी झाले. संयम ठेवणं महत्वाचं होतं. कन्सिस्टन्सी, बॅलन्स, संतुलन ठेवणं गरजेचं होतं, परंतु यावेळेस संयम पाहायला मिळत नाही. ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळत असताना मात्र लॉस होतो आणि नक्कीच बॉटमला जाताना पाहायला मिळेल. ओमकार बाद झाल्यानंतर वैयक्तिक 15 धावांची खेळी या खेळाडूंनी केली आणि 6व्या क्रमांकाच्या चेंडूवरती बाद होतोय, परंतु संघाला चांगली धावसंख्या बनवून दिले. चौदा 15 धावा 29 धावांची गरज. 12 बॉल 29. पप्पू बॉलिंग साठी प्रदीप राऊंड द विकेट. यावेळेस पाफळी केला जातोय. पहिलाच बॉल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. विनायक फेकी केली जाते. 1 धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय. स्ट्रायकिंग एंडला गणेश. 11 बॉल 28चं समीकरण. 16 धावा झाले.
आडव्या बॅटने फटका खेळा, यावेळेस प्रॉपर बॅट कनेक्शन झालेलं नाही, तरी सुद्धा 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. स्ट्रायकिंग एंडला फेकी, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली जाते. एका धावेवरती समाधान मानलं जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. गणेश आणि मनोज, आतापर्यंत स्ट्रायकिंग एंडला गणेश होता, आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश जातो, स्ट्रायकिंग एंडला मनोज येतोय. मनोज पहिलं षटक फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडवरून पाहत होता. कशा पद्धतीने सुरुवात केली होती ओमकारने. संयम ठेवणं महत्त्वपूर्ण होतं, परंतु संयम ठेवला नाही. आक्रमकता कुठेतरी पराभवाचं मुख्य कारण ठरताना पाहायला मिळू शकते. 1 धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. येस, यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. सुफियानने काय झेल पकडला, वॉट कॅच, मॅजिकल कॅच पाहायला मिळतोय सुफियानचा, आणि हा महत्वाचा खेळाडू बाद झालाय. धावसंख्या 24 धावांची गरज, 44 धावांचं लक्ष्य. चेंडू पाडल्यानंतर सबमरीन राहिलाय, आणि यावेळेस मात्र 1 धावा असेल का पंच? आताची 1 धावा आहे का पंच? निर्णय कळवा. येस, 1 धावा आहे, तर 21 धावा, 21. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज. 6 चेंडू 23 धावा, 23 धावा 6 चेंडू. स्ट्रायकिंग एंडला मनोज, 6 चेंडू 23 धावा. पहिलाच बॉल वाईट बॉल आहे. 22 धावा, 22 धावांचं समीकरण 6 बॉल मध्ये.
यावेळेस मोठा फटका खेळाय. पंचांचा निर्णय काय असेल? फुलर लाईनचा चेंडू. यस पंच, हा बॉल काय आहे? लिगल आहे की नो? षटकार आहे. येस, षटकाराच्या साहाय्याने मग धावसंख्या पुढे सरकते. 5 बॉल मध्ये 16ची गरज. 4 चौकार 3 षटकार, मॅच फिनिश. परंतु 3 घातक चेंडू हाताळले तर पानेरीकडे मॅच येईल. मिस्टा स्ट्रोक चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. विनायक कोळेकर चेंडूच्या खाली येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुसरीचा प्रयत्न तिसरी मध्ये येताना पाहायला मिळतोय. चुकी झाले यावेळेस. तिसरीच्या चौथी मध्ये होईल का? 3 धावा आलेत. 3 धावांनी समीकरण बदललंय. 5-16चं समीकरण यावेळेस 4-13 वरती येऊन पोहोचले. पाहिलं गेलं तर 4 बॉल 13चं समीकरण. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जाते. 3-12चं समीकरण आता मात्र होईल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला वाईट बॉल होता, त्यानंतर 6 आला, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर 1 सिंगल. तीन बॉल 12, 3 चौकार 2 षटकार, 2 चांगल्या डिलिव्हरीज गोलंदाजाचं समीकरण बदलू शकतात. यावेळेस चांगला स्ट्रोक. गॅप शोधलाय, पूर्ण शोधलाय. षटकार यावेळेस पाहायला मिळाला. 2 बॉल आणि 6 धावांची गरज. एक बिग हिट मॅच जिंकेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाटोशी, तर 2 मॅजिकल डिलिव्हरीज ही मॅच जिंकताना पाहायला मिळेल रोहन 11 पानेरी. पानेरी की नाटोशी, नाटोशी की पानेरी, आर्यन की मनोज, मनोज की आर्यन. षटकार की डॉट बॉल की विकेट, विकेट की षटकार की चौकार. काय घडेल? यावेळेस एका डावीचं रूपांतर दुसरे मध्ये होतं की काय? एका डावीचं रूपांतर 1 मध्ये 2 मध्ये होईल की काय? नॉनस्ट्रायकिंगला फेकी केली जाते. यावेळेस विकेट मात्र प्राप्त झाले. 1 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेस. चौकार आला तर गोलंदाजी करणारा संघ विजेता, षटकार आला तर बॅटिंग करणारा संघ विजेता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा, या असोसिएशनचा नियम आहे. आणि 1 बॉल आणि 5 1 षटकार, मॅच फिनिश. दुसऱ्या गटातील पहिल्या क्रमांकाची मॅच विघ्नहर्ता पाळशी विरुद्ध गणेश 11 तामिने. येस, विघ्नहर्ता पाळशी कर्णधार. या चला, तामिने संघाचा कर्णधार उपस्थित आहे, गणेश 11 तामिने. एक चेंडू 5 धाबा 1 षटकार 1 डॉट बॉल. काय घडेल? मनोज की आर्यन, आर्यन की मनोज, नाटोशी की पानेरी.
यावेळेस मोठा स्ट्रोक खेळाय, काय घडतंय यावेळेस कॅच पकडल्या आरामामध्ये आणि विजेता होताना पाहायला मिळतो रोहन 11 पानेरी संघ. शेवटच्या चेंडूवरची मॅच विजेता होताना पाहायला मिळालाय. मेहनत कामाला आले आणि त्यानंतर पाहायला गेलं तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी मनोज नाराज असेल, संपूर्ण त्याचं गाव त्याचा खेळ कुठेतरी शेवटच्या क्षणी खराब होतो. पूर्णपणे प्रॉपर बॅट कनेक्शन प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाही आणि शॉर्ट ऑन पूल यावेळेस अनसक्सेसफुल होते आणि सक्सेसफुल विन मॅच होताना पाहायला मिळेल. यशस्वी विजयी सेमीफायनल मधून फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिल्या गटातून पहिला संघ ठरतोय नाटोशी. या संघाला पराभूत करून रोहन 11 पानेरी.